नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आता खूपच जबरदस्त ट्विस्ट आलेला दिसतोय। रम्याने खूपच हुशारीने डाव खेळलेला आहे। आता रम्या पार्थला ती कशी बरोबर आहे ते सांगत असते। रम्या म्हणते, खरंच पार्थ, मी खरं बोलते, हा पपईने बनवलेला बाऊल अरे मी काव्यासाठी नव्हता बनवला, तो तर मी माझ्यासाठी बनवला होता आणि तिला आवडणारा फ्रुट्सचा बाऊल हा तिच्यासाठी बनवलेला होता। पण मध्ये मी चाट मसाला आणण्यासाठी गेले, काव्याला आवडणाऱ्या फ्रुट्सचा बाऊल माझ्यासोबत मध्ये आला आणि पपईचा बाऊल हा इथेच काव्यापाशी राहिला। ती काव्याला सांगते, काव्या सांग ना तू पार्थला, मी बरोबर बोलते। आणि ती रडवेल्या आवाजात पार्थला म्हणत असते, पार्थ मी असं का करेल, अरे मी खरंच बोलतेय। आणि तेवढ्यातच इकडे काव्या पार्थला म्हणत असते, तुम्ही बघितलं का पार्थ मला पपई खाताना? नाही ना, तो बाऊल खरंच रम्याने तिच्यासाठी आणला होता, बस ना आता, उगाच गैरसमज करून घेताय तुम्ही। आता मानिनी सुद्धा पार्थला म्हणत असते, पार्थ नक्की काय झालंय हे जाणून तरी घ्यायचंस ना, त्याच्या आधीच एवढा आरडाओरडा का केलास? आणि तेवढ्यातच मिथुन काका म्हणतोय, नशीब बसूताई नाहीये इथे, नाहीतर अख्खं घर डोक्यावर घेतलं असते तिने, जावयाचा अपमान केलाय म्हणून। आणि आता पार्थ तिथून निघालेला असतो, तेवढ्यातच विजय त्याचा हात पकडतो आणि म्हणतोय, असा नाही जाऊ देणार मी तुला, ज्यांना ज्यांना दुखावलंस ना त्यांना सॉरी म्हण आणि मग जा। आणि पार्थ रागात म्हणतोय, तुझ्यापेक्षा जास्त रम्याला मी ओळखतोय, कळलं ना? भलेही तो बाऊल रम्याचा असेलही, पण तो काव्याच्या इतक्या हाताशी ठेवला होता की अभ्यास करता करता तंद्रीमध्ये तिने पपई खाल्ली सुद्धा असती। आणि पार्थ रागाने म्हणतोय, इनफॅक्ट रम्या, तू तो बाऊल त्याच्यासाठीच तिथे ठेवला होतास, कारण काव्याने तंद्रीमध्ये ती खावं। आणि रम्या मात्र रडण्याचा नाटक करत त्याला म्हणते, पार्थ, पण तिने पुढे काही बोलणार तेवढ्यातच पार्थ म्हणतोय, अँड आय मीन इट। आणि तो म्हणतोय, सॉरी बट नो सॉरी। या घरातल्या कोणीही रम्याचे इरादे काय आहेत हे मला सांगायला नका जाऊ। आणि विजयकडे बघत म्हणतोय, आणि बाहेरच्यानी तर नाहीच नाही। पण विजय कुठे शांत बसणार आहे? विजय म्हणतोय, बाहेरचा नाहीच आहे, पण मी या घराचा होणारा जावई आहे मी। हा, पण आता रम्याला जर तुम्ही या घरातली समजत नसाल तर मग प्रश्नच मिटला। आणि विजय म्हणतोय, आणि दुसरी गोष्ट, रम्याचे इरादे काय आहेत हे तू मला नको सांगायला जाऊ। आणि तो पार्थच्या मनामध्ये संशय निर्माण करत म्हणतोय, पण जर काव्याला माहितीये की त्या आई होणार आहेत तर त्या पपई खातीलच कशा? का स्वतःच्या बायकोच्या इराद्यांबद्दल तुलाच खात्री नाहीये? आणि आता मात्र पार्थचा पारा खूपच चढलेला दिसतोय। काव्याच्या मनात काय आहे तो त्यांच्यातला आणि माझ्यातला प्रश्न आहे, याच्यामध्ये पडायचं नाही, स्टे अवे, असं म्हणून तो विजयच्या अंगावर जात असतो। तेवढ्यातच सगळेजण त्याला थांबवत म्हणतायत आणि मानिनी म्हणते, पार्थ बस आता, कसं बोलतोय सर तू त्यांच्याशी? पाहुणे आहेत ते आपले, ते जावई आहेत आपले, त्यामुळे सॉरी म्हण त्यांना। आणि त्यानंतर पार्थ त्याला सॉरी म्हणून काव्याला घेऊन निघून जातो तिथून। इकडे मानिनी विजयला म्हणते, विजयराव मनावर घेऊ नका तुम्ही, पार्थचं चुकलंच खरं तर मीच माफी मागते त्याच्या वतीने। आणि सॉरी म्हणतच असते, तेवढ्यातच विजय त्यांना बस असं म्हणतो। आणि मानिनी रम्याला म्हणत असते, रम्या तुला माहिती आहे ना खरं तर पार्थ असा नाहीये। आणि रम्या असं सस्पेन्स टोनने म्हणते, माझ्यापेक्षा जास्त दुसरा कोणाला माहिती असणार आहे? तेवढ्यातच मानिनी म्हणते, मग आता सोडून देऊया का विषय प्लीज? आणि तेवढ्यातच विजय म्हणतोय, ऑफकोर्स। आणि मानिनी म्हणते, विजयराव तुम्ही बसा, तुमच्यासाठी मी कॉफी घेऊन येते। आणि तेवढ्यातच रम्या म्हणते, मामी इट्स ओके, उगाच तुमची झोपमोड झाली, तुम्ही जाऊन झोपा, आराम करा, कॉफीचं मी बघते। त्यानंतर विजय मानिनीला गुड नाईट म्हणतो आणि मानिनी तिथून निघून जाते। त्यानंतर मिथुन काका म्हणत असतो, आत्ता जे काही इथं घडले ते काही चांगलं घडलेलं नाहीये, आय डोंट लाईक दिस। आणि असं म्हणून मिथुन काकाही तिथून निघून जातो। पण ह्या गोष्टी रम्याला मात्र काही कळलेल्या नसतात की मिथुन काका कशाबद्दल बोलतोय नेमका। त्यानंतर विजय रम्याला विचारत असतो, आर यू ओके? आणि इकडे पार्थचा राग अजूनही काही शांत झालेला नसतो। रम्या पार्थला पाणी देते पण तो काही घेतच नाही। आणि त्यानंतर रम्या त्याला रागाने म्हणते, घ्या। त्यानंतर तो पाणी घेतो। आता पार्थ काव्याला विचारत असतो, काव्या रम्याने तुम्हाला आणखी काही खाऊ घातलेलं नाहीये ना? आणि काव्या मात्र रागाने पार्थकडे बघत असते। पार्थ म्हणतोय, असं का बघताय माझ्याकडे? आणि आता पार्थ हळू आवाजात म्हणतोय, ते मगाशी माझा चुकून आवाज वाढला। आणि तेवढ्यातच काव्या म्हणते, आणि कधीही तुमचं न बघितलेलं रूप मला दिसलं। खरंय पार्थ, समोरचा माणूस चिडल्यावर आपल्याला त्याचं खरं रूप दिसतं, सो ट्रू। पार्थ म्हणतोय, काव्या मी सुद्धा माणूस आहे ना, मला राग येऊ शकत नाही का? मला जसं चिडता येतं तसं मला सॉरी सुद्धा बोलता येतं। आणि आता काव्याला तो सॉरी म्हणतोय।
काव्या म्हणते, सॉरी? सॉरी कशासाठी? बाहेर जो तुम्ही काही गोंधळ घातला त्याच्यासाठी सॉरी का? की बाहेर तुम्ही माझ्यावर आरोप केले त्याच्यासाठी सॉरी? खरं सांगा पार्थ, माझ्या हातात तो पपईचा बाऊल बघून एकदाही तुम्हाला असं वाटलं नाही का की बाळापासून मला सुटका हवी आहे म्हणून मी पपई खाल्ली? पहा मित्रांनो, काव्याने इथं खूपच मोठा गैरसमज करून घेतलाय पार्थबद्दल. आणि आता पार्थ म्हणतोय, काव्या असं काही नाहीये. पण काव्याला विश्वास बसतो कुठे? काव्या म्हणते, घ्या मग माझी शपथ. नाही, पण आता माझी शपथ घ्यायच्या ऐवजी बाळाची शपथ घेणार का बेस्ट बाबा? असं हिनून ती पार्थला म्हणते आणि म्हणते, सांगा ना, नाही वाटलं का असं एकदाही? पार्थ म्हणत असतो, प्लीज आपण हा वाद थांबूयात का इथे? पण काव्या म्हणते, एक्झॅक्टली वाद. आणि ती त्या दोघांचा तो सुंदर फोटो हातात घेऊन म्हणते, घ्या, बघा ना, हा फोटो बघा, किती छान हसतोय आपण दोघं. आणि त्याला आरसा दाखवत म्हणते, आणि आता बघा, आणि आता कसे चेहरे झालेत आपले. आपल्या पहिल्या लग्नाच्या फोटोत जसे होते ना तसे झाले, उदास, भकास, निराश. आता पार्थ काव्याला म्हणत असतो, काव्या आपण दोघे मिळून हा वाद मिटवू शकतो ना? आणि तेवढ्यातच काव्या म्हणते, अरे वा, दोघं? चला, हे ऐकून कुठेतरी बरं वाटलं की कुठेतरी तुमच्या डोक्यात अजूनही आपण दोघं आहोत. बरं वाटलं ऐकून. त्याचं काय, आता आपण तिघं झालोय ना. हे बघा पार्थ, मला राहून राहून असं वाटतंय की आपलं होणारं बाळच आपल्या वादाचं कारण आहे. आणि आता परत याचा अर्थ असा काढू नका की मला बाळ नकोय. असो, या फोटोत जे आपल्या चेहऱ्यावर हसू आहे ना, ते लवकरच आपल्या चेहऱ्यावर यावं, हीच प्रार्थना. आणि आता पार्थ काहीतरी बोलतच असतो, तेवढ्यातच काव्या त्याला थांबवत म्हणते, गुड नाईट पार्थ. आणि काव्या झोपतच असते, तेवढ्यातच पार्थ म्हणतोय, पोटावर झोपू नका. हे ऐकल्यावर सुद्धा काव्याला राग येतोय. आणि कळत नाही मित्रांनो, काव्याला पार्थचा राग एवढा काय येतोय, कारण तो तर किती प्रोटेक्टिव्ह, किती प्रेमळ असतो ना. खरं तर पार्थचं कॅरेक्टर ना खूपच छान दाखवले. एकदम परफेक्ट बाबा, एकदम परफेक्ट हजबंड, परफेक्ट मुलगा, खूप छान. पण काव्याला मात्र त्याच्या फिलिंग्स कळतच नाहीत. आणि आता तेवढ्यातच पार्थचा सेट केलेला अलार्म वाजतोय आणि त्याच्यावर पार्थ म्हणतोय, 11:11. तो म्हणतोय, युनिवर्स, अरे मस्करीत बोलून गेलो होतो की नात्यामध्ये ड्रामा हवा. अरे पण इतका ड्रामा नको होता. मी माझं काव्यार्थ असं नाहीच बघू शकत. आता इकडे रम्याने विजयसाठी कॉफी आणलेली असते आणि रम्या विजयला कॉफी देतच असते, तेवढ्यातच तो म्हणतोय, मला नको कॉफी, तूच पे. आणि हसत म्हणतोय, मी पपई खातो. आता रम्या म्हणते, जाऊ दे ना, सोड तो विषय. तेवढ्यातच विजय म्हणतोय, तू सोडू शकशील? आणि रम्या म्हणते, आत्तापर्यंत एवढे विषय सोडलेत ना, माझ्यावर संशय, आरोप, आरडाओरड, माझा एक घाव भरायच्या आत मला दुसरी जखम होते. आणि विजय तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतोय, याच्या पुढे नाही होणार. आज जसं मी तुला वेळेत येऊन प्रोटेक्ट केलं ना, तसं पुढच्या प्रत्येक वेळेला मी वेळेत येऊन प्रोटेक्ट करेल तुला. आणि तेवढ्यातच तो खिशातला गॉगल काढून तिला म्हणतोय, बरं झालं वेळेत फोन केलास तू मला. गॉगल गाडीत विसरला हे सांगायला, त्यामुळे लगेच आलो तुला द्यायला. आणि रम्या त्याला म्हणते, तू वेडा आहेस का विजय? उद्या दिलं असतंस तरी चाललं असतं. आणि विजय म्हणतोय, मग तुला वाचवलं कसं असतं? आता रम्या आश्चर्याने म्हणते, तुझी ही बाजू मी कधीच पाहिली नव्हती. आणि विजय तिच्या जवळ येऊन म्हणतोय, असा सस्पेन्सनेच म्हणतोय थोडासा. तो म्हणतोय की माझ्या अशा कितीतरी बाजू आहेत ज्या तूच काय कधीच कोणी पाहिलेले नाहीत. जस्ट लाईक एका विजयमध्ये अनेक विजय. आणि विजयचं हे बोलणं रम्याला काही कळलेलं नसतं. ती थोडीशी गोंधळलेली असते आणि घाबरलेली सुद्धा असते. ती म्हणते, म्हणजे? पण विजय काही सांगत नाही आणि तिच्या चेहऱ्यावरून परत हात फिरवत म्हणतोय, गुड नाईट. आणि तिथून निघून जातो. इकडे सकाळ झालेली असते आणि सकाळी सकाळीच जीवा हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट्स आणण्यासाठी गेलेला असतो. आणि त्याला ते मॅनिफेस्ट केलेलं आठवत असतं की आम्ही आईबाबा होणार, असं म्हणून त्याने वहीत लिहिलेलं असतं, ते त्याला आठवत असतं. तेवढ्यातच त्याला नंदिनीचा फोन येतो आणि तो म्हणतोय, काय टायमिंग आहे बायको? आता जीवा आणि नंदिनी फोनवर बोलत असतात. जीवा म्हणत असतो, हॅलो, बोला बोला. आणि नंदिनी म्हणते, हॅलो, तुम्ही पोहोचलात का? पार्थ म्हणतोय, हो, 10-15 मिनिटं झाली पोहोचून. नंदिनी डॉक्टर आलेत का असं विचारते, तर जीवा म्हणतोय, आले असतील पण मला नाहीत भेटले अजून. येतील येतील, डोंट वरी. नंदिनी म्हणत असते, सब्र करो, सब्र का फर मीठा होता है. आणि जीवा मात्र वैतागून म्हणत असतो, तुझं काय चाललंय ग, सब्र का फल मीठा होता है, मीठा होता है. इथं माझी काय अवस्था झाली तुला काय माहिती? आणि नंदिनी म्हणते, कळतंय मला, आणि आधी पाय हलवणं थांबवा. जीवाला मात्र कळत नाही की नंदिनीला हे कसं कळलं. आणि जीवा विचारतच असतो की तुला हे असं म्हणतो. तेवढ्यातच नंदिनी म्हणते, पकडली की नाही तुम्हाला?
जीवा म्हणतोय आता खोटं काय सांगू, खरंच खूप टेन्शन आलंय अगं मला, आणि म्हणूनच येता येता मी श्रीकृष्णाच्या देवळात जाऊन आलो. आणि हे ऐकल्यानंतर नंदिनी खूप खुश होते. ती म्हणते अरे वा, तुम्ही आणि देवळात? जीवा म्हणतोय हो, मस्तपैकी ना असा साष्टांग नमस्कार घालून आलोय आणि श्रीकृष्णाला सांगितले की देवा, तुझ्या आशीर्वादाने ना माझ्या आणि नंदिनीच्या आयुष्यात एक छान बाळ येऊ दे, आणि जर का असं झालं ना तर मी स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी दही पोहे बनवून आणेल. नंदिनी म्हणते होणार, अगदी असंच होणार आहे. आणि जीवा, आपलं बाळ ना जेव्हा दुसऱ्या जगातून या जगात येईल ना, तेव्हा आधी त्याचा कान पिळणार आहे मी आणि ठणकावून त्याला विचारणार आहे की काय रे, होतास कुठे एवढ्या दिवस, किती वाट बघायला लावलीस आम्हाला, आता आई बाबांना सोडून कुठेही जायचं नाही. नंदिनी असं म्हणतच असते तेवढ्यात जीवा म्हणतोय ए काय चाललंय तुझं, आपलं ठरलंय की नाही, मला मुलगीच हवी आहे. आणि नंदिनी हसून म्हणते सॉरी सॉरी, विसरलीच मी. इकडे जीवा म्हणतोय नाही, तुला बहुतेक मुलगाच पाहिजे, पण नाही चालणार, मला मुलगीच हवी. आपल्या घरात कथ्थक करणारे घुंगरूच येतील, ते क्रिकेट खेळणारे मळकट बूट येणार नाहीत हा. आणि नंदिनी म्हणते बरं बाबा, हो तुम्ही म्हणाल तसं, माझ्या होणाऱ्या छकुलीचे बाबा. आणि हे ऐकल्यानंतर जीवा खूप खुश होतो आणि म्हणतोय खूप खूप मस्त वाटतंय यार ऐकायला हे, आता बस फक्त हे सगळं रिपोर्ट्समध्ये येऊ दे म्हणजे झालं. आणि नंदिनी म्हणते बरं, मी आता फोन ठेवते, मला जावं लागेल खाली, कारण थोड्या वेळात सर्व बायका येतीलच घरी. त्यानंतर ती ठेवू का फोन असं म्हणून फोन ठेवतच असते तेवढ्यात जीवा म्हणतोय बरं ऐक ना, आय लव्ह यू. आणि नंदिनी लाजून म्हणते वेडेच आहात तुम्ही, चला बाय, ठेवते फोन. त्यानंतर ते दोघेही फोन ठेवतात आणि तेवढ्यातच तिथे डॉक्टर आलेले असतात. त्या म्हणत असतात सॉरी, मला जरा उशीरच झाला. नंदिनीचे रिपोर्ट्स त्या जीवाच्या हातात देतात आणि म्हणतात मला जरा इमर्जन्सी आहे, आलेच मी, असं म्हणून त्याही तिथून जातात. आता जीवा मात्र खूपच नर्वस झालेला असतो. तो कपाळावरच्या टिकाचा थोडंसं कुंकू काढतो आणि त्या रिपोर्ट्सला लावतो आणि त्याच्यानंतर ते रिपोर्ट्स खोलायला घेतो. आता जीवाने रिपोर्ट्स तर वाचलेत, पण त्याचा सगळा उत्साहच निघून गेलाय. त्या रिपोर्ट्समध्ये नेमकं असतं काय हे पाहणं खूपच रंजक राहणार आहे. इकडे सगळ्या बायका घरी आलेल्या असतात, तेवढ्यात जीवाही तिथे आलेला असतो आणि तो वर जाणार तेवढ्यातच नंदिनी त्याला थांबवत म्हणते जीवा, तुम्ही आलात, पणं देऊ का तुम्हाला. पण जीवा मात्र नाराजच असतो. तो म्हणतो मला नकोय पणं. आणि मग नंदिनी म्हणते मग जीवच देऊ का. आणि जीवा मात्र खूप नाराज असतो, त्यामुळे तो काहीच नको असं म्हणतोय. तो म्हणतोय थकलोय, जरा आराम करतो. त्यानंतर जीवा वर जातो आणि नंदिनीला मात्र हे कळलेलं असतं की काहीतरी नक्कीच बिनसले. आता इकडे रम्या आणि काव्या शॉपिंगला गेलेल्या दिसत आहेत. शॉपिंग झालेली असते आणि रम्या म्हणत असते काव्याला, काव्या कमाल शॉपिंग झाली आहे, आणि ती जीन्स तर एवढी आवडली ना मला, त्याची फिटिंग खूप छान आहे अगं, आणि ती हिल्स पण मस्त मिळाली हा आपल्याला. चल तू बस, आता निघूयात आपण, घरचे सगळे वाट बघत असतील आपली. आणि काव्याला मात्र जाण्याची इच्छा नसते. ती रम्याला म्हणते ऐक ना, थांबूयात का आपण थोडंसं. काव्या घाबरण्याचं नाटक करून म्हणते काय हो, काय झालं, ऑल ओके ना. आणि काव्या मात्र वैतागून म्हणते आता पुढचे 9 महिने तुम्ही हाच प्रश्न विचारणार आहात का मला सगळे. रम्या आता सॉरी सॉरी म्हणत म्हणते सॉरी, खरंच सॉरी. काव्या इट्स ओके म्हणणार तेवढ्यातच रम्या म्हणते बोल काय झालं. काव्या म्हणते काही नाही, असंच ग. आणि रम्या म्हणते तुला घरी जावं असं वाटत नाही का. काव्या म्हणते नाही नाही, अगदीच तसं नाही, पण कसं IASचे क्लासेस असतात ना, तेव्हा अभ्यास नीट होतो, अभ्यासात सगळं लक्ष असतं, मग बाकीचे काही विचार मनात डोक्यात येतच नाहीत. आता आज नेमकी क्लासलाही सुट्टी आहे, त्यामुळे असं होत असेल कदाचित. तेवढ्यातच रम्या म्हणते अगं असं काय, क्लासला सुट्टी आहे म्हणून तर आपण प्लॅन केला ना, किती छान शॉपिंग झालं आपलं. आणि काव्या म्हणते छान शॉपिंग, काय छान शॉपिंग, फ्लॅट चपला, पायाला सूज येऊ नये म्हणून क्रीम, मोठ्या मापाचे कपडे, ही काय शॉपिंग झाली का. आणि त्यावर रम्या म्हणते हो, पण इथून पुढे काही महिने याच सगळ्या गोष्टींचं शॉपिंग असणार आहे काव्या. आता काव्या उत्सुकतेने म्हणते ए पाणीपुरी खाऊयात का. आणि रम्याही उत्सुकता दाखवते आणि म्हणते पाणीपुरी. पण तेवढ्यातच थोडंसं नाराज होत म्हणते नाही नको, तुला जर पाणीपुरी खायची असेल ना काव्या, तर मी स्वतः घरी सगळा सेटअप लावून तुला पाणीपुरी खाऊ घालीन. आणि शिवाय मी बरोबर असताना तर तू काहीच खाऊ नको बरं का प्लीज, नाहीतर उगाच मी बाहेरचं खायला घातलं म्हणून सगळेच बोलतील मला. आणि तेवढ्यातच काव्या म्हणते सगळे नाही, पार्थ बोलतील. हो ना रम्या, त्यांच्या वतीने मी तुला सॉरी म्हणते, खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट.
पण रम्या म्हणते पण मलाच जरब बसली. पण म्हणजे एकेकाळी जो माझा खूप चांगला मित्र होता, माझा बेस्ट फ्रेंड पार्थ, तो माझ्याशी असा वागेल असं वाटलंच नव्हतं मला कधी. काय वाटेल ते आरोप करत सुटला होता. मी तेही समजून घेतलं असतं ग, पण अगं विजय समोर. बरं माझं जाऊ दे, पण त्याने तुझ्यावर का आरोप केला मला नाही कळलं. म्हणजे तू मुद्दाम पपई खातेस वगैरे. तू का खाशील ना पपई? नाही म्हणजे तुला जर बाळ हवं असेल तर तू खाणारच नाहीस ना, असं थोडंसं हिनवूनच म्हणत असते आणि म्हणते खरंच तुला बाळ हवंय ना. आणि आता इकडे जीवा रूममध्ये आलेला असतो. रिपोर्ट्स काढून पाहतच असतो तेवढ्यातच नंदिनी बाहेर आलेली असते आणि जीवाने दरवाजा लावून घेतलेला असतो. पण त्याला नंदिनीला मात्र रिपोर्ट्स दाखवायचे नसतात, त्यामुळे तो ते रिपोर्ट्स तिथे चादरखाली लपवून ठेवतो आणि नंदिनी खूपच घाई करत असते. दरवाजा उघडून जीवा म्हणतोय अगं आलोच ना, असं काय करतेस, कपडे सुद्धा बदलू देत नाहीस. आणि जीवाकडे बघत नंदिनी म्हणते कपडे? तुम्ही कपडे तर तेच घातलेत. आणि जीवा तिला असं घुमवतच म्हणतोय की कपडे चेंज करत होतो म्हणजे कपडे चेंज करणार होतो. पण नंदिनीने मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखलेले असतात आणि ती लगेच मुद्द्यावर येत म्हणते काय आलेत रिपोर्ट्स? जीवा मात्र एका क्षणासाठी शांत होतो आणि लगेच हसण्यावर येत म्हणतो रिपोर्ट्स? अगं रिपोर्ट्स आलेच नाहीत, त्यांचं सर्व्हर डाऊन होतं. आणि नंदिनी थोडंसं चकित होऊनच म्हणते सर्व्हर डाऊन? अहो असं कसं होईल? आणि जीवा लगेच म्हणतोय नाही मलाही तसंच वाटलं, असं कसं शक्य आहे? इतकं मोठं हॉस्पिटल आणि सर्व्हर डाऊन, काय याला अर्थ आहे का? आणि नंदिनी विचारत असते मग त्यांनी अगोदर रिपोर्ट्स रेडी केलेले नव्हते का? नाही, जनरली पेशंट्स रिपोर्ट्स न्यायला येणार म्हटल्यानंतर ते रिपोर्ट्स तयार करूनच ठेवतात ना. आणि जीवा म्हणत असतो खरंय तुझं, मलाही असंच म्हणायचं होतं. आणि हे सगळं जेव्हा बोलताना नंदिनीने मात्र त्याच्या चेहऱ्यावर तो काहीतरी लपवतोय हे ओळखलेलंच असतं. आणि तेवढ्यातच तिचं लक्ष चादरीखाली लपवलेल्या रिपोर्ट्सकडे जातं. जीवा त्या हॉस्पिटलला म्हणतच असतो की नाव मोठं लक्षण खोटं असं म्हणणार, तेवढ्यातच नंदिनी ते रिपोर्ट्स घेताना दिसते आणि जीवा तिला म्हणत असतो हे काय करतेस? आणि नंदिनी म्हणते विस्कटलेलं नीट करतेय. आणि तो म्हणत असतो नंदिनी नको बघू ते रिपोर्ट्स प्लीज. आणि इथेच आपला हा आजचा भाग संपलेला दिसतोय. आता उद्याच्या भागाच्या प्रोमोमध्ये घरी आलेल्या बायकांना नंदिनी म्हणत असते ज्यांना मूल होत नाही त्यांना मूल दत्तक घेण्याचा पर्याय असतोच ना. आणि ती त्या बायकांना विचारत असते तुमच्यापैकी कोणाकोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्यासाठी? आणि तेवढ्यातच वो स्वात्या बोलते. ती बोलते की मला ना हे दत्तक बित्तक पटतच नाही, स्वतःच्या रक्ताचं मूल असणं हे महत्वाचं नाही का, नाहीतर काय अर्थ आहे? आणि त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणत असते नशीब मला खाली पाडण्यासाठी पदोपदी डाव रचते, पण पुन्हा उठून राहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. एक बाई म्हणून खंबीर उभी राहिले तरच आई म्हणून राहता येईल. आणि इथेच हा उद्याच्या भागाचा प्रोमो सुद्धा संपलेला दिसतोय. आता नंदिनी मूल दत्तक घेणार का? आणि काव्या आणि पार्थ मधला हा वाद मिटणार का? याच्यामध्ये रम्याचा फायदा होणार? हे सगळं बघणं खूपच रंजक ठरणार आहे. त्यामुळे उद्याचा भागही बघायला विसरू नका बरं का मित्रांनो. आणि आजचा भाग टीव्हीवर तुम्ही नक्की पहा, खूप छान आहे. आजच्या भागाचा मी सांगितलेला रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि हो मित्रांनो, आपल्या आवडत्या मालिकांच्या अपडेट्स सर्वात आधी घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं का.